मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजाभवानी मंदिर टेम्पल ट्रस्ट जे आहे त्यांच्यामार्फत सरळ सेवेची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. परमनंट जॉब या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये विविध गट क ची आणि गट ड ची शिपाईपासूनची सर्व पदं भरली जात आहेत. IBPS कंपनी तुमची या ठिकाणी परीक्षा घेणार आहे. ऑनलाईन अर्ज 23 मार्चपासून सुरू होतील. 12 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये फीज आहे. राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो ही ठिकाणी ही सरळ सेवेची भरती आहे. याच्यामध्ये तुम्हाला IBPS कंपनी तुमची परीक्षा घेते आणि ऑनलाईन फॉर्म देखील त्यांच्यामार्फत भरायचे आहेत. ऑनलाईन फॉर्म सुरू झाले की तुम्हाला माहिती दिली जाईल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा, टोटल 47 वॅकेन्सी आहेत. शिपाईसाठी 10 जागा आहेत, जे की 10वी पासवरती हे पद भरलं जात आहे. संगणक सहाय्यकसाठी 1 जागा आहे. लिपिक टंकलेखकसाठी 10 जागा आहेत. याला मात्र तुमचं या ठिकाणी पदवी आणि टायपिंग लागेल. वायरमॅनसाठी 2 जागा आहेत. मिस्त्रीसाठी 1, प्लंबरसाठी 1, सहाय्यक स्वच्छता निरीक्षकसाठी 2, सहाय्यक सुरक्षा निरीक्षकसाठी 6, सहाय्यक जनसंपर्क अधिकारीसाठी 2, स्वच्छता निरीक्षकसाठी 1, सुरक्षा निरीक्षकसाठी 1, भंडारपालसाठी 1, अभिरक्षकसाठी 1, मास मीडिया प्रमुखसाठी 1 जागा आहे. जनसंपर्क अधिकारीसाठी 2, लेखपालसाठी 1, सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी 1 जागा आहे. हार्डवेअर इंजिनियरसाठी 1, नेटवर्क इंजिनियरसाठी 1 आणि सहाय्यक व्यवस्थापक धार्मिकसाठी 1 जागा ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पहा, जसं की सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक हे जे पद आहे, याला तुमचं कोणत्याही शाखेची पदवीधर तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता. इंजिनियरची जी पोस्ट आहेत त्यांच्यासाठी संगणक अभियांत्रिकी मागितलं आहे. लेखपालची पोस्ट आहे त्याला BCom मागितलं आहे. जनसंपर्क अधिकारी BSW असेल किंवा BBA असेल किंवा या ठिकाणी जनसंज्ञापन पदवी, वृत्तपत्र विद्या पदवी असेल तुमच्याकडे तरीही अप्लाय करू शकता. त्यानंतर सुरक्षा निरीक्षक कोणत्याही शाखेचा पदवीधर, मात्र उंची 165 सेंटीमीटर मागितलेली आहे. महिला उमेदवारांना 157 सेंटीमीटर. स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी कोणत्याही शाखेचा पदवीधारक, मात्र स्वच्छता निरीक्षक पदवी किंवा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे. त्यानंतर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी BSW किंवा वृत्तपत्र विद्या किंवा BBA झालेलं पाहिजे. मिस्त्री, वायरमॅन ही देखील पद आहेत. ITI त्यांना लागणार आहे. लिपिक टंकलेखकला कोणत्याही शाखेची पदवी, MXIT मराठी 30 आणि इंग्रजी 40चं टायपिंग पाहिजे. संगणक सहाय्यकसाठी संगणक शाखेतील पदवी मागितले. शिपाई पदासाठी 10वी उत्तीर्ण मागितलेले आहे. तर ही सर्व पात्रता या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे प्रत्येक पदानुसार. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहा, गव्हर्नमेंटच्या रूलनुसार पेमेंट आहे पूर्णपणे. मित्रांनो बघू शकता, जसं की शिपाई हे पद आहे, या पदासाठी S1 लेवल श्रेणी आहे. 15,000 ते 47,600 इतका पेमेंट आहे. सर्व भत्ते देखील तुम्हाला याच्यामध्ये असतात. तर परीक्षा तुमची कशी होईल? परीक्षेमध्ये मित्रांनो या ठिकाणी वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे MCQ टाईप ऑनलाईन IBPS कंपनी परीक्षा तुमची घेणार आहे. निगेटिव्ह मार्किंग वगैरे याच्यामध्ये असणार नाही. डिटेलमध्ये सर्व सिलेबस या PDF फाईलमध्ये तुम्हाला दिलेला आहे. जसं की पहा, इंग्रजी व मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व गणित आणि तांत्रिक प्रश्न. काही पदांसाठी तांत्रिक प्रश्न, जसं की शिपाई हे पद आहे, याला तांत्रिक प्रश्न असणार नाहीत. 100 प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटाची परीक्षा तुमची IBPS कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. अजून मित्रांनो याबद्दल पूर्ण सिलेबसबद्दलची देखील माहिती त्यांनी या PDF फाईलमध्ये दिलेली आहे. लिंक तुम्हाला याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात अवेलेबल आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.